सभापती महोदय, थांबा, तिने ऐकले. या ठिकाणी माझे दोनच प्रश्न आहेत. खऱ्या अर्थानं एस टीचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास. मंत्री महोदयांनी बऱ्याचशा योजना या ठिकाणी सांगितल्या. यामध्ये एक भाग असा आहे की आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची ज्या सहली जातात या एस टीमधूनच जात असतात, परंतु बऱ्यापैकी ठराविक महिन्यामध्येच ह्या सहली काढल्या जातात. वर्षाचा वार्षिक अभ्यासक्रम पाहता तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळा बस उपलब्ध होत नाहीत. यासाठी आपण काही पर्याय व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहात का? आणि दुसरा विषय असा आहे की शाळा सुटेल किंवा कॉलेज सुटण्याच्या ज्या वेळा आहेत या वेळानुसार बऱ्याच वेळा त्या कॉलेज किंवा शाळाकडून मागणी केली जाते बसची, तर ती व्यवस्था त्या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध होणार का? आता सभापती मध्ये फार स्पेसिफिक प्रश्न आहे. माननीय मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये या परिवहनच्या संदर्भातलं अर्थव्यवस्था जी आहे हा मूळ गाभा आहे आणि त्याच्यामुळे ही अर्थव्यवस्थेसाठी आपण राज्य शासनाकडे बजेटसाठी हे आपली डिपेंडन्सी जास्त आहे. त्याच्यामुळे जसं बाकीचे MMRD असेल किंवा बाकीचे जे विभाग आहेत ते त्यांचे स्वतःचे बॉन्ड्स काढतात आणि ते बॉन्ड्स हे आपण डेप्ट मार्केटिंगमध्ये टाकतो आणि त्याच्यामधनं पब्लिक फंड्स आपण रेज करतो. तर त्या पद्धतीची आपली कुठली प्रोसिजर आहे का आणि नसेल तर आपण त्या बाबतीत काही कारवाई करणार का? नाही नाही, मंत्रीमध्ये आपण आल्यापासून ST गतीनं पळते त्याबद्दल आभार आहेत. पण मुख्य जो ह्या अर्धा तास चर्चेचा आशय काय आहे की बस घेतली तर 30-35 लाख रुपयाच्या पुढं किंमत झाली बसची. एवढी गुंतवणूक आपण करणार महाराष्ट्र शासन आणि 8,000 बस आपल्याला घ्यायचं असं तुम्ही आता बोललात. तर ह्याला बस सांभाळणाराच आपला माणूस पाहिजे, कंत्राटी नाही चालणार. तर ती बस नीट राहील. आपण मध्ये कंत्राटी पद्धत आणली, ती बस दिल्या, काय अवस्था झाली तुम्ही त्याचा अनुभव घेतला, आम्ही पण घेतला. त्यामुळं आशय जो आहे अर्धा तास चर्चेत की नियमित भरती आपण सांगितलं की सरकारकडे जाऊन करू, पण ती तातडीनं जर केली तर आलेल्या बसेसवर लोक मिळतील आणि ही व्यवस्था नीट राहील. तर याबाबत ठोस उत्तर यांना पाहिजे. तर त्याबाबत नाही, आता मंत्री महोदय बोलते, वेळ थोडा राहील. सगळे एकत्रच करून वेळ शेव. हा, तुम्हाला काल 1.5 तास दिला ना मी. हा, नाही ठीक. 1.5 तास त्यांच्या मनातलं उत्तर देताय तुम्ही. हा नाही, त्यांच्या मनातलं उत्तर काल जेवढं पाहिजे तेवढं त्यांना दिलेलं आहे. सभापती महोदय, पहिलं त्या आसनावर आपण बसलेले आहात आणि त्या आसनाचं पावित्र्य किंवा त्या आसनावरच आपण सर्व काही ह्या सभागृहातलं चर्चा असते ती होत असते. त्यामुळे पहिलं आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो की 100% 17,742 ही जी भरती प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर कशी होईल यासाठी मी प्रयत्न करेन आणि आपल्याच ड्रायव्हर कंडक्टरच्या माध्यमातून आपल्या पुढल्या बसेस चालतील याची दक्षता घेऊ. मी विद्यार्थ्यांच्या सहलीविषयी तुम्हाला थोडंसं सांगतो की बघा, ST महामंडळ हे विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी चालवणारं महामंडळ नाही. फक्त आणि फक्त ज्या दरम्यान ST महामंडळाला तोटा सहन करावा लागतो अशा वेळेस बसेस काही उभ्या असतात आणि उभ्या असलेल्या बसेसच्या माध्यमातून नुकसान होऊ नये, निदान सहलीच्या माध्यमातून तरी आपल्याला काहीतरी फायदा व्हावा यासाठी त्या बसेस त्या ठिकाणी वापरल्या जातात. परंतु तरी सुद्धा जर काही अशा प्रकारच्या एखाद दुसऱ्या जर तुमच्या काही तक्रारी असेल तर निश्चितपणे त्यावर आपण तोडगा काढू. परंतु अजून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आत्ताच चर्चा करतो म्हणजे 100 मिडी बसेस, 200 आपल्या ज्या आपण दुसऱ्या मोठ्या बसेस घेणार आहोत वोल्वो सारख्या, त्याचबरोबर 8,000 बसेस ह्या 3x2 आणि 2x2च्या ह्या पुढल्या 6 महिन्यामध्ये आपल्या सेवेस येणार आहे. त्यामुळे मी तर माझ्याकडे तक्ता आहे की राज्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या एकेका बस डेपोला आणि स्टँडला, तुम्हालाही कल्पना आहे की तुमच्या पत्रावरनं सुद्धा मी अनेक ठिकाणी बसेस दिलेले आहे. आता सुद्धा आमदार आणि लोकप्रतिनिधी बसेस मागून मागून कंटाळतील, परंतु प्रताप सरनाईक देताना कंटाळणार नाही अशी अवस्था 6 महिन्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि राहिला प्रश्न सन्माननीय सदस्य निरंजन डावखरे यांचा, ST महामंडळाची आर्थिक परिस्थिती महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये दबघाईला जाणार नाही याची दक्षता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे की त्यामुळे आपल्याला बॉन्ड काढायची गरज नाही. ST महामंडळाचे जे डेपो आहे, ज्या जागा आहेत त्या आपण डेव्हलप केल्यानंतर त्या माध्यमातून आपल्याला जे उत्पन्नाचा स्रोत एक निर्माण होणार आहे त्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे याला कालावधी लागणार आहे. हे काय अलाउद्दीनचा चिराग आहे की आज घासला आणि उद्यापासून ती सगळी प्रक्रिया झालेली आहे. 1 वर्षाचा कालावधी तरी याला लागेल. परंतु मी मगाशी म्हणालो की आपण अतिशय चांगल्या प्रकारच्या योजना राबवतोय जेणेकरून
वर्षभरामध्ये एस टी महामंडळ कुठेही नुकसानीमध्ये जास्त जाणार नाही याची दक्षता आपण घेतोय. आणि विद्यार्थ्यांचा जो प्रश्न होता बदलापूरच्या घटनेचा आपण काढला, मी अभिमानानं सांगतो उद्या मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आणि सन्माननीय सगळ्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये आपण लोकार्पण करतो. ती पहिली बस राज्यातली ठरणार आहे, स्मार्ट बस. 4 CCTV त्यामध्ये एकाच बसमध्ये असणार. GPS यंत्रणा, पॅनिक बटन पासून एक अतिशय चांगल्या प्रकारची योजना घेऊन टाटा सारख्या कंपनीने ती बस आता आपल्याला आज दिलेली आहे. उद्या त्याचं लोकार्पण आहे. गुढीपाडव्याच्या दिवसापासून ती सर्वसामान्य जनतेच्या सेवेला उपलब्ध होईल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.